नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी ब्रिज कोर्सचं तिसरं सेशन आणि या तिसऱ्या सेशनमध्ये आज आपण प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर हा पार्ट बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, इथे जे रॅशनल नंबर्स आहेत त्याच्या 4 प्रॉपर्टीज आहेत आणि त्या म्हणजे सुरुवातीची आहे कम्युटेटिव्ह, ज्याला आपण क्रमनिरपेक्षता असं म्हणतो। नंतर आहे असोसिएटिव्ह म्हणजे साहचर्य, नंतर आयडेंटिटी म्हणजे अविकारक आणि इनव्हर्स म्हणजे व्यस्त। आता ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत रॅशनल नंबरच्या, तर ह्याच्यामध्ये बघा ज्यावेळेस रॅशनल नंबरची ॲडिशन होईल, बघा आता इथे काय एक गोष्ट लक्षात ठेवायची की ए बी त्याचबरोबर कुठेतरी सीचा पण वापर झालेला आहे। तर ए बी सी ह्या काय तर ए बी सी हे ज्यावेळेस काय असतात आपले नंबर्स असतात, रिअल नंबर्स असतात, त्यावेळेस ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि इनव्हर्स, याच्यामध्ये ए बी आणि सी हे जर नंबर असतील तर ॲडिशनमध्ये काय होणार आणि मल्टिप्लिकेशनमध्ये काय होणार। तर बघा इथे ए आणि बी जर नंबर असेल बघा, तर इथे सुरुवातीची जी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी त्याच्याबद्दल जाणून घेऊयात। बघा इथे जर ए प्लस बी म्हणजे ए आणि बी ह्या संख्या आहेत आणि याची जर ॲडिशन असेल तर तिला आपण बी प्लस सी, म्हणजे समजा आपण एला 2 म्हणलं आणि बीला जर 3 म्हणलं तर 2 अधिक 3 हा इक्वल असणार 3 अधिक 2। बघा आपल्याला सरळ सरळ पण माहीत आहे की 2 मध्ये 3 मिसळवले काय किंवा 3त 2 मिळवले काय, तर याच्यामध्ये काही फरक पडत नाही। 2 अधिक 3 5 होतात आणि 3 अधिक 2 पण 5 होतात। त्याचबरोबर इथे ए गुणिला बी बरोबर बी गुणिला ए। आता इथे पण सेम पॅटर्न इथे पण दिसत आहे बघा, 2 गुणिला 3 तरी 6च आणि 3 गुणिला 2 तरी 6च। आता ही झाली सुरुवातीची प्रॉपर्टी कम्युटेटिव्ह, जिला आपण क्रमनिरपेक्षता असं म्हणतो। नंतर आहे असोसिएटिव्ह। आता असोसिएटिव्हमध्ये बघा ए बी आणि सी अशा 3 जर संख्या असतील, बघा ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये काय आहे ए प्लस बी म्हणजे 2 अधिक 3 एका ब्रॅकेटमध्ये प्लस सी म्हणजे आपण असं समजू हे 4 आहेत, तर याला आपण ए प्लस बी म्हणजे ए म्हणजे काय तर 2 अधिक बी प्लस सी म्हणजे 3 अधिक 4। आता याच्यामध्ये याला जर सोडवलं तर काही फरक पडत नाही। बघा 2 अधिक 3 हे 5 होतात आणि प्लस 4 5 अधिक 4 9 आणि हे 2 अधिक 3 अधिक 4 बघा 3 अधिक 4 7। बघा आता इथे 5 आणि 4 9 होतात आणि 2 अधिक 7 हे पण 9 येतात। त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये पण सेम बघा ए इंटू बी इंटू सी म्हणजे एखादी संख्या बाहेर असेल समजा 2 गुणिला असं आहे की 3 गुणिला 4, नंतर हा इक्वल आपल्याला लिहिता येईल असं करता येईल याला की 2 गुणिला 3 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 4। आता बघा इथे जर याला सोडवलं तर हे 2 गुणिला 3 गुणिला 4 3 चूक 12 हे 12 येतील। नंतर हे 2 गुणिला 3 बेत्रिक 6 आणि गुणिला हे 4। आता बघा 2 गुणिला 12 म्हणजे 12 दोन्ही 24 आणि 6 चूक पण 24 म्हणजे इथे पण सेम उत्तर या दोन्ही बाजूचं येतं। नंतर आयडेंटिटीमध्ये बघा ए प्लस 0। आता ए म्हणजे एखादी संख्या आणि त्याच्यामध्ये जर 0 मिळवला किंवा शून्यामध्ये एखादी संख्या मिळवली तर आपल्याला 30 संख्या उत्तर येते। बघा आता 10 मध्ये जर 0 मिळवला तर किती येईल 10च येतील आणि शून्यामध्ये जर 10 मिळवले तरी पण 10च उत्तर येईल। त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये पहा इथे ए इंटू 1 इज इक्वल्स टू 1 इंटू ए म्हणजे एखाद्या संख्येला 1ने गुणले काय किंवा एखाद्या संख्येने 1ला गुणले तर उत्तर जे आहे ते काय येते तर 30 संख्या येते। म्हणजे 5 गुणिला जर 1 केला तर 5 1 5 आणि 1 गुणिला 5 तर 1 5 5 असे 5 हेच उत्तर येते। याला आपण आयडेंटिटी असं म्हणतो। नंतर आहे इनव्हर्स। इनव्हर्स म्हणजे व्यस्त। आता इनव्हर्समध्ये बघा ए प्लस मेन ब्रॅकेट मायनस ए इज इक्वल्स टू 0 म्हणजे काय तर समजा 3 1ला म्हणू 3 अधिक वजा 3। आता बघा इथे ए म्हणजे सारखी संख्या आहे बरोबर 0। आता याला जर सोडवलं तर बघा हे प्लस मायनस मायनस होतात म्हणजे 3 वजा 3 बरोबर 0। आणि तुम्हाला माहिती आहे की सारख्या ज्या संख्या आहेत म्हणजे बघा इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस दिलेलं आहे आणि ब्रॅकेटच्या मध्ये मायनस दिलेलं आहे, हे प्लस मायनस मायनस होतात आणि सारख्या संख्येमधून म्हणजे त्या संख्येमधून तीच जर संख्या वजा केली तर 0 उत्तर येते। नंतर बघा ए इंटू 1/a इज इक्वल्स टू 1। बघा इथे सरळ सरळ ए हा काय होतो आपला इथे कट होतो आणि 1 ही संख्या येते। म्हणजे काय तर समजा असे 2 असतील आणि 2 गुणिला 1
छेद 2 म्हणजे 1/2 तर इथे 2 2 हे कट होतात आणि याचं उत्तर काय येते 1 येते. आता फक्त इथे काय एक गोष्ट किंवा ए जो आहे हा शून्य नसणार, म्हणजे जे खालची संख्या आहे डिनॉमिनेटर आहे छेदामधली जी संख्या आहे ती काय नसणार तर कधीही शून्य नसणार. तर ह्या ज्या रॅशनल नंबरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. तर अशा प्रकारे आपण या सेशनमध्ये, हे जे सेशन 3 आहे या सेशनमध्ये आपण आज रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज बघितल्या. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटू नवीन आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.